बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे आपल्यासोबत आहेत. सर, आपली पहिली प्रतिक्रिया. खूप संघर्ष आहे, तसाही आनंद आहे. कारण का बारामती या पुणे जिल्ह्यामध्ये, ग्रामीण जिल्ह्यामध्ये जी काही काँग्रेसची दुरावस्था झालेली आहे किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही असं आमचं नेहमी म्हणणं होतं, तर ते आमचा आता आम्हाला ते मोकळीक आमच्या प्रांताध्यक्षांनी सपकाळ साहेबांनी आम्हाला करून दिलेली आहे की तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्ही कशा पद्धतीचे तुम्ही लोकांपुढे मुद्दे नेता आणि काँग्रेस खरी काय आहे हे लोकांपर्यंत पटवण्याचा तुम्ही कसा लोकांपर्यंत जाताय घेऊन मुद्दे. बरेचसे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे लोकांच्या कोर्टमध्ये घेऊन गेलं तरच लोकशाही टिकत असते. काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर चालू? बरेचसे मुद्दे आहेत. एक बारामतीत झालेला दुर्दैवी घटनेचा जो ॲक्सिडेंट आहे त्याला काही कोणी त्याला इन्व्हेस्टिगेशन नाही व्यवस्थित. FIR बारामती महाराष्ट्रामध्ये होत नाही. ही FIR परराज्यामध्ये राहुल गांधीच्या म्हणण्यानुसार होत असेल. राहुल गांधींनी सल्ला दिला तिथल्या रोहितदादांना, नंतर FIRची कॉपी झाली तिथे. तर अशा पद्धतीचं जर का महाराष्ट्रात होत नसेल तर आम्ही त्यासाठीच लढतो आहे. तुम्ही आता असं ABP माझाशी फोनवरून बोलताना सांगितलं की जर अजित पवारांच्या विरोधात जो प्रकार झालेला आहे किंवा त्याच्या संदर्भात जर गुन्हा दाखल झाला तर मी उमेदवारी मागेन. म्हणजे आम्ही त्याचा पुनर्विचार करू. म्हणजे तुम्ही सिरियस आहात. आमचा कर्ता पुरुष बारामतीतला कर्ता पुरुष गेला, बारामतीतलाच नव्हे, हा पूर्ण महाराष्ट्राचा, महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेणारा आमचा जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे. त्याचं काहीतरी अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही? म्हणजे ॲज अ सरकार म्हणून, ॲज अ गृहमंत्री म्हणून तुम्ही कुणाला तरी अकाउंटेबिलिटी फिक्स करणार. गृहमंत्र्याच्या अंडरखाली येतं सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रातल्या. गृहमंत्री, मुख्यमंत्री हा प्रमुख असतो या राज्याचा, आणि राज्यातला दुसरा प्रमुख माणसाचा जर ॲक्सिडेंट होत असेल आणि तो सुद्धा सस्पिशियस ॲक्सिडेंट होत असेल, याचा कुणी आपण गांभीर्याने विचार नाही करणार का? पण याच्यावर काय समर्पक उत्तर देत नाही तुम्ही. विधानसभेमध्ये तुम्ही आमदाराला सांगता, पण बाहेर येऊन प्रेसमध्ये काय तुम्ही सांगताय का की असं असं आहे, असं असं आहे, आणि FIR कॉपी दाखल करतो, ह्याला जो काही विमान मालक आहे तर त्याला आम्ही अटक करतो किंवा त्याच्यावर कारवाई करतो? काही नाही, सगळे अलबेल आहे. म्हणजे याचा अर्थ आमच्यासारख्या जो अजित पवारवर एकेक काळी आम्ही विरोध केला आहे, पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याबरोबर होतो. डेव्हलपमेंट अत्यंत चांगली केलेली आहे, अत्यंत चांगला कर्तबगार माणूस आहे, आणि तो गेलेला आहे आणि त्याच्यात काहीच नाही. म्हणजे जर गुन्हा जर दाखल केला तर तुम्ही पाठीमागे येणार? अगदी FIR महाराष्ट्रात दाखल झाला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करेल. आणि म्हणजे तुम्ही असं स्पष्ट सांगत नाही? आम्ही पुनर्विचार करू. आमच्या सपकाळ साहेबांनी पण मला त्याचंच डिरेक्शन दिलेले आहेत. मी त्यांच्याशी बोललो की बाबा असं असेल तर मी असं करू. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेसने उमेदवारी तुमची जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादीनं जो आहे शरद पवार गट, त्यांनी तर आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला तुम्ही पाठिंबा दिला नाही. कसं आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत होतो. आमचं एक शरद पवार गट हा मोठा भाऊ आहे पुणे जिल्ह्यासाठी. म्हणजे महाराष्ट्रात आम्ही मोठे असलो तर पुणे जिल्ह्यात आमचा मोठा भाऊ म्हणून जी जबाबदारी पवारसाहेबांच्या पक्षाने पेलवायची होती किंवा पुढे न्यायची होती ती काही केली नाही असं मला वाटतं. त्यामुळं आमच्यात त्यांच्यात फारकत झालेली आहे. मग त्यांचं काय म्हणण्याला आम्ही फार मोठं तसं कॉग्निझन्स घेतला नाही असं म्हणू शकतो आपण आमच्या प्रांताध्यक्षांनी. त्या पद्धतीने आम्हाला असं लक्षात आलं की बाबा जर का पुरोगामी विचार पश्चिम महाराष्ट्रात टिकवायचे असतील, पुणे जिल्ह्यात टिकवायचे असेल, बारामध्ये टिकवायचे असेल तर आपल्याला एकला चलो हाच एक मार्ग आहे. म्हणजे तुमच्यासोबत आता शिवसेनाही नसणार, उबाटा गट आणि शरद पवार गट पण नसणार. राऊत साहेबांच्या आज मुलाखतीमध्ये असं झालंय की सगळे चांगलं असतं, म्हणजे हे झालं, पण उमेदवार लढवायचेच नाही हा कुठला पायंडा नाही आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. राऊत साहेबांनी तुम्हाला साथ देतील असं वाटते? 100% साथ देतील. कारण का महाविकास आघाडीमध्ये ते आहेत, ते प्रमुख आहेत. त्याचबरोबर महादेव जानकर सारखा रासपच आमच्याबरोबर आहे, वंचित बहुजन आघाडी पण आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही लढणार आहोत बारामतीची निवडणूक जो आहे ते भावनिक मुद्द्यावरती लढली जाते. भावनिक वातावरण जरी नाही म्हटलं तरी आता आहे. कितपत टिकावं लागेल असं तुम्हाला वाटतं? भावनिक वातावरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी दबल्या जातात. मग कर्तव्य सुद्धा करणं गरजेचं असतं. तर आमचं कर्तव्य आहे की बऱ्याच गोष्टी इथं
लोकांपर्यंत जायला पाहिजे, लोकांचं कसा प्रतिक्रिया येते बऱ्याचशा गोष्टी बारामती बरेचसे प्रश्न आहेत. अच्छा. जसं अवकाळी पावसाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, आमच्या जिरत भागात पाणी येण्याचा प्रश्न आहे. म्हणजे मंजूर झाली अजित पवारांच्या माध्यमातून, पण त्याला पैसे आले का नाही, तर ते कसे येतील, कुठल्या कुठल्या गावांना पाणी मिळतील ह्याचा प्रश्न असेल. तर मुक्त गाया वावरतात, त्या गायांना बंदिस्त करणं, मोकाट गायांचा, जनावरांचा तो एक प्रश्न आहे. बारामतीतल्या ट्रॅफिकचा एक प्रश्न आहे, कारण की ट्रॅफिक अत्यंत रोड बारामतीतले सुशोभित झाले, पण रोड छोटे झालेत आणि फुटपाथ मोठी झालेत आणि पार्किंग करायला जागा नाही. अनेक प्रश्न जे आहेत, असं तुमचं म्हणणं असं आहे की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचे वडील आमदार होते, कशा पद्धतीनं काँग्रेस पुढे घेऊन जाताना आत्तापर्यंत तुम्हाला अडचणी आल्या? खूप अडचणी आल्या. गेले 20 वर्ष झालं आम्ही फक्त काँग्रेस टिकवतो हे मला फार खटकायचं. इथं काँग्रेसचं युनिट टिकवलं, वाढवणं आत्तापासून चालू होईल असं मला वाटतं. आणि येणारी जनरेशन जे काही काँग्रेसचा विचार, येणारे जे काही आमचे साथीदार असतील, युवक काँग्रेसमधले असतील, त्यांना हा विचार आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा किंवा त्या पद्धतीने पुढे नेण्याचा आम्ही विचार तयार करतो. तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून 2029साठी बारामतीसाठी क्लेम करताय का? अगदी बरोबर. आता आम्ही लढलो आहे, आमच्यातला कोणीही तरुण माणूस आमच्यातला लढणार आहे. आता म्हणजे आता पुढचं 2029मध्ये हा काँग्रेसचा स्टेक राहील. जरी कोणाला उभं राहायचं झालं तर काँग्रेसमधूनच उभं राहावं लागेल. विजयाचा विश्वास किती वाटतो? मी नेहमी सांगतो, हार जीत आमच्यामध्ये मायने नाही राहणार. एक प्लॅटफॉर्म तयार करायचं 2029ची आमची ही रंगीत तालीम आहे. लोक आमच्याबरोबर येतील अशा माझी अपेक्षा आहे, कारण की आम्ही मुद्दे जे काही काढलेले आहेत ते लोकांच्या मनातले आहेत, लोकांच्या डोक्यातले आहेत. बेसिकली लोक आमच्या बारामतीतले दबलेले असतात. नको म्हणतात, कशाला काय का दबलेले असतात? दबलेले असतात साधारण लोक मोकळीपणे बोलत नाही, तर ते माझ्या रूपी बोलतील. मी जे प्रश्न मांडेल त्या प्रश्नाला त्यांचं मतरूपी होकार येईल आणि त्यांना कळेल, राज्यकर्त्यांना कळेल की हे मेन प्रश्न आहेत आणि ह्याला आपण उत्तर दिल्यामुळं आपल्याला ही अधोगती झाली. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताय, कोण कोण उपस्थित असणार आहे? उद्या आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष सपकाळ साहेब, त्याचबरोबर महादेवरावजी जानकर, ओबीसीचे जे काही आमचे लीडर आहेत, बहुजन समाजाचे अत्यंत मोठे लीडर आहेत महादेव जानकर, हे दोघं तरी येणार आहेत. आत्तापर्यंत अजून फोन करतो आहे लोकांना, लीडर्सला, तर ते जे येतील त्या पद्धतीने आम्ही 12:30-1च्या दरम्यान आम्ही फॉर्म भरणार आहोत. वहिनींचा 12:30 वाजता भरायचा आहे, 1-1:30 वाजता आम्ही भरणार आहोत. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आकाश मोरे, ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे वडील आमदार होते आणि त्यांना काँग्रेसने आता उमेदवारी दिलेली आहे. खरं तर ही निवडणूक कठीण असणार आहे आकाश मोरेंसाठी, मात्र ते लढायला तयार आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी देखील आता भाष्य केलं. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.